नमस्कार मित्रांनो, हे बघा मी आता माझ्या सोयाबीनच्या पिकामध्ये आहे. हे बघा अक्षरशः हे सोयाबीन पाण्यामध्ये होते गेली 2 महिने. पाणी आटले, हे काय सोयाबीन काढता आलं नाही. हे बघा अक्षरशः ह्या सोयाबीनच्या हे बघा ह्या सोयाबीनच्या शेंगा फुटून ह्यातलं सगळं सोयाबीन खाली बघा जमिनीत शेतात पडलेले आणि तितकंच वापलेलं आहे. बघा हे स्क्रीन बघा, हे स्क्रीनवर दिसलं का? बघा हे सोयाबीन सगळं वापलंय बरं का मित्रांनो. सगळं फुटलेत, शेंगा फुटलेत. पलीकडे पण अर्धा एकर आहे, इथे एक अर्धा एकर आहे, त्याच्यावरती कांदा एक अर्धा एकर आहे. हा सगळा पाण्यात गेलेला आहे मित्रांनो, म्हणजे सोडून दिलेला आहे आम्ही. ह्याचा पंचनामा झाला नाही. पंचनामा करायला अनेक वेळा आम्ही विनंती केली, पंचनामा करा. ना पंचनामा झाला, ना पीक विमा आला. अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे मित्रांनो. 5 वर्षापूर्वी सोयाबीन मी आमच्या बाजूला एक चिंचोळी MIDC म्हणून औद्योगिक वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये मी 5 वर्षापूर्वी 7,000 7,500 रुपये सोयाबीन घातले. आज 4,500 5,000 सुद्धा व्यवस्थित भाव मिळत नाही सोयाबीनला. काय परिस्थिती आहे बघा मित्रांनो. सांगायचं तात्पर्य काय आहे की मागच्या 10-12 वर्षामध्ये DAPचा रेट होता 350-400 रुपये. आज तो 1200-1400च्या आसपास गेलेला आहे. सिंगल सुपर गोळी 200-250-300ला होते, त्याचाही भाव वाढला आहे. 10-26 तो पण तेवढ्याच आसपास भाव होता. आज ह्याच्या किमती काय झालेल्या आहेत मित्रांनो. जशी महागाई वाढली तशी शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढली का? नाही मित्रांनो. शेतकऱ्याची परिस्थिती आहे तशीच आहे. हे वास्तव आहे मित्रांनो, ही सत्य परिस्थिती आजची. आता सध्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे. प्रचारामध्ये काही लोक आम्हाला येऊन भेटतात, आम्हाला मतदान करा. तो पक्ष म्हणतो आम्हाला मतदान करा. खरं तर दर 5 वर्षांनी मित्रांनो सत्ता बदलत असते, पण शेतकऱ्याची परिस्थिती कधीच बदलत नाही. बघा हे बघा, हे इकडं पाठीबघा हिरवगार रान दिसते का? हे सुद्धा सोयाबीन आहे बरं का मित्रांनो. एवढंच काढता आलेलं आहे आम्हाला. ते बी आम्ही चिखलात काढलेलं आहे. ते चिखलात बघा तुम्हाला ठसे दिसतील, पायाचे ठसे. तर अक्षरशः आम्ही हे सोयाबीन चिखलात काढलेलं आहे. काय अर्धा एकरच्या आसपास आहे. अजून त्याची मळणी केलेली नाही. तेव्हा ते 2 माणसं कामाला आणलेले आहेत. हां, ते सोयाबीन उचला लागलेले आहेत मित्रांनो. तर एवढं सोयाबीन करायला सुद्धा कुठली मशीन तयार नाही आहे. तुझ्या 2-4 पिशव्यासाठी आम्ही कुठे आमची मशीन एवढे लांब आणावी, अशी अवस्था आहे शेतकऱ्याची. शेतकरी आत्महत्या करतो, तो काय वेड लागलं म्हणून करत नाही. शेतकऱ्याच्या मरणकाळा कुणालाच कळत नाहीत. कोणीही सत्तेत असू द्या, कुठलाही पक्ष असू द्या, कुठलाही नेता असू द्या, शेतकऱ्यांच्या मरणकाळा कधीही कुणाला कळालेल्या नाही आहेत मित्रांनो. आता हे सोयाबीन केलेलं नाही आहे, ठीक आहे, आम्हाला जोड व्यवसाय आहे म्हणून आम्ही ते सहन करू शकतो. पण ज्याचं म्हणजे पोटच, ज्याचा कुटुंबाचा सगळा चरितार्थच शेतीवर असेल तर त्यांनी काय करायचं? मग तो आत्महत्याच करणार ना. हा म्हणजे असे कितीतरी शेतकरी आहेत मित्रांनो. आज रविवार होता, म्हटलं तुम्हाला सत्य सांगावं, सत्य दाखवावं. हे बघा हे सोयाबीन. आता तुम्हाला बघितल्यानंतर वाटेल की हे काहीतरी पेरलेलं आहे, पण पेरल्याच्या वरचं हे सोयाबीन उगवलेलं आहे मित्रांनो. फार दयनीय अवस्था आहे मित्रांनो. माझ्या ठिकाणी दुसरा एखादा गरीब शेतकरी असता तर त्याची काय अवस्था झाली असती याची कल्पनाच न केलेली बरी. यावर्षी पाऊस भरपूर पडला म्हणजे बघा शेतकऱ्याचं कसं असतं बघा. जास्त पाऊस पडला तर ओला दुष्काळ, कमी पाऊस पडला तर कोरडा दुष्काळ. म्हणजे शेतकऱ्याने जगायचं कसं? बरं, पाऊस पडताना बी काय असा मोजून मापून पडत नाही. त्यामुळे ह्या निसर्गाच्या लहरीवर शेती करणं फार अवघड झालेलं आहे मित्रांनो. हे प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडतंय, प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत असं घडतंय. फार फार म्हणजे अतिशय दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची. सध्या सगळेच पक्ष, सगळेच नेते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडं लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. प्रत्येकाला वाटतं आपलाच पक्ष सत्तेत यावा, प्रत्येकाला वाटतं आपणच आमदार व्हावं.
कोणी आमदार व्हा, कोणी सत्तेत या, आम्हाला काय घेणं देणं नाही. कारण काय आहे, विरोधी पक्ष सत्तेत आला काय किंवा सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आला काय, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्यांच्या सत्तेमध्ये बदल होईल, पण शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये कधीही बदल होत नसतो. वर्षानुवर्षे शेतकरी आहे तसाच आहे. बघा, प्रत्येक खताच्या किमती वाढल्या, बी बियाण्याच्या किमती वाढल्या, औषधं कीटकनाशकं ह्याच्या किमती वाढल्या. एवढा सगळा खर्च वाढलेला असताना, एवढी सगळी महागाई वाढलेली असताना शेतकऱ्याच्या मालाला कुठे किंमत वाढली हो? शेतकऱ्याच्या मालाला आहे तेवढीच किंमत आहे. हा 2-4 वर्षापूर्वी सोयाबीन तोच भाव होता, आजही तोच भाव आहे. महागाई तर दिवसेंदिवस वाढते, पण त्या मानानं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. हे मात्र सगळ्यात मोठं सत्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही मित्रांनो. आता सहन करत राहणे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो. आता हे दोन माणसं मी कामाला आणले ते तर काय अवस्था बघा सोयाबीन. बघा हो का मित्रांनो, मी दाखवतो तुम्हाला. बघा बघा सोयाबीन खाली किती सांडले. खर्च कसा निघायचा आमचा. मशीनवाला यायला तयार नाही. हे सोयाबीन एका ठिकाणी एका कोपऱ्यात गोळा करून ठेवलेलो आम्ही. सोयाबीनची मशीन आली तर ते निदान एका साईडला नेऊन ठेवले. शेतकरी अतिशय हा म्हणजे कष्ट करणाराच असतो, त्याबद्दल काय कोणाचं दुमत असायचं कारण नाही. आता हे काळ्या आईतून आलेलं धन आहे, हे धन असं टाकून कसं द्यायचं म्हणून ते उचलून एका साईडला ज्यावेळी मशीन येईल त्यावेळी ते सोयाबीन करायचं. म्हणून हे सोयाबीन बाजूला करून हे रानाची आता मशागत करून पुढचं पिकाची काहीतरी तयारी केली पाहिजे म्हणून हे सगळे आमची तयारी चालू आहे. हे दोन आमचे बंधू आलेले आहेत, खूप लांबनं आलेले आहेत. हे मोहोळ तालुक्यातनं आलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्याची स्वतः परीक्षा कशी असते, सध्या शेतात कामाला मजूर सुद्धा मिळत नाही आहेत. अक्षरशः पाया पडून मजुराच्या कामाला आणावं लागतंय. म्हणजे शेती कशी करावी सांगा आता. आता लोक म्हणतात की तुम्ही शेतामध्ये काम करा, मुलांना शेतात काम करायला लावा. मुलांना शेतात काम करायला लावायला काय हरकत नाही हो, पण ह्या निसर्गाचा असा असमतोलपणा, त्यामुळं शेतीवरती पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. शेतीवर भरोसा ठेवून काय करता येत नाही. तर अतिशय बघा, माझं तर मन अतिशय नाराज झालेलं आहे सगळं बघितल्यानंतर. आता ह्या सोयाबीनमध्ये किती होणार, लय झालं 2-4 ठिके होतील, ते बाजारात न्यायची, मग त्याचा खर्च, सोयाबीन केलेला खर्च, हा खर्च तर निघेल का सांगा. हे वास्तव आहे, शेतकऱ्याचं वास्तव आहे मित्रांनो. कोणी शेतकऱ्याला समजून घेत नाही, ना विरोधी पक्ष नेता नाहीतर कोणी सत्तेतला नेता, कोणी समजून घेत नाही. फक्त हे आश्वासनाचे गाजरं शेतकऱ्याच्या तोंडासमोर लावतात. काही नाही, असंच सहन करत राहायचं. बघा, ह्याला काही पर्याय नाही. आपण कितीही कोणाविरुद्ध तक्रार केली, काही नाही, काही फरक पडत नाही. शेतकऱ्याच्या आयुष्यात, शेतकऱ्याच्या जीवनात काही फरक पडत नाही. पुढाऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल होतो, त्यांची परिस्थिती सुधारते, त्यांची मुलं परदेशात शिकायला जातात, शेती करणाऱ्याची मुलं फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात. आहे का नाही सत्य? ओके, धन्यवाद मित्रांनो. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार. तुमचा रविवार खूप मजेत जावा.